नमस्कार. गोदाई किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आजची रेसिपी मस्त अशी झटपट होणारी आहे, पौष्टिक आहे. अगदी घरात असलेल्या साहित्यापासून मी हे मस्त असे हे कोबीचे धपाटे बनवलेत. ज्वारीचं पीठ वापरलं, याच्यामध्ये थोडंसं बेसन वापरले आणि पूर्णपणे ज्वारीच्या पिठामध्ये ही धपाटे बनवले. तुम्ही धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा किंवा पराठे म्हणा, काही म्हणू शकता. तर सकाळच्या नाश्त्यासाठी असे मस्त पर्याय आहे. कोबी भाज्या, काही मी कांद्याची पात, ज्या भाज्या आहेत तुमच्याकडे त्या वापरू शकता तुम्ही. मेथी असेल किंवा शेपू असेल, खात नाहीत मुलं, अशा वेळेला पालक काहीही घालून मस्त अशी धपाटे बनवलेत. हिरवी चटणी आहे कोथिंबिरीची, मस्त असे झालेत बघा, बघू शकता तुम्ही. खूप असे कुरकुरीत छान होतात, एकदम मऊसूत असे आहेत, वातट झालेले नाही आहेत. तर मस्त असे बघा, हिरव्या चटणीबरोबर खाण्यासाठी तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असेही खायला खूप मस्त लागतात. एकदा नक्की करून बघा. ज्वारीचे धपाटे, आमच्याकडे धपाटेच म्हणतात. तर थालीपीठ म्हणा किंवा मग पराठेही म्हणू शकता, मस्त असे होतात. आणि सकाळी सगळ्यांसाठी एकच नाश्ता हा असा खूप छान मस्त होतो. तर कसा करायचं ते बघूया. तर त्यासाठी मी इकडे एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर हे फक्त ज्वारीचं पीठ आहे, हे घरी सगळ्यांच्याच घरी असतं पीठ. ज्वारीचं पीठ एक वाटी भरून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं. कोबी घ्यायचं तेवढंच, जेवढं पीठ घेतलं आहे तेवढाच कोबी घेतला आहे वाटी भरून. आणि आता याच्यात बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर इकडे कांदा पात आहे माझ्याकडे, म्हणून मी कांद्याची पात घेतले. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या घ्या. एक थोडं घ्यायच्या. कोथिंबीर घेतली, अगदी मूठभर कोथिंबीर घालायची. कांदा आहे, कांदा पातमधलाच कांदा आहे, तो चिरून घेतला आहे मी. तर एक वाटी भरून कांदा पात, एक वाटी कांदा पात, कांदा घेतलेला आहे. इकडे मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला आहे. त्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करा. 1-2 चमचे मी घेतले. आता याच्यामध्ये 1 चमचाभर बेसन घातलं आहे फक्त मी. हे फक्त बांधून येण्यासाठी मी बेसन पीठ घालते. तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा थोडासा रवा वापरला तरी चालेल. हळद घालायची थोडीशी. नंतर मसाले बाकीचे बघूया. जिरं घालायचं, अख्खंच जिरं आहे, कच्चंच जिरं आहे, ते घातलेत मी. आणि थोडंसं ओवा आहे, 1 अर्धा चमचा ओवा, तो हातावर थोडासा असा कुस्करून घाला, म्हणजे थोडंसं स्वाद त्याचा छान येईल. आता इथे मी हिरवी मिरची वापरली, तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल. तीळ घालायचे, ते 1 मोठा चमचा भरून तीळ घालायचे. तीळ हे कच्चेच घेतलेत. मीठ घालायचं चवीनुसार. आणि आता हे पाणी घालून आपण भाकरीचं पीठ कसं करतो अशा पद्धतीने करायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्टही करू नका. थोडंसं घट्टसर मळा, कारण ते थोडंसं आपण ठेवणार आहे 5-10 मिनिट, त्यामुळं जरासं लगेच ओलं होतं, म्हणून थोडंसं मळतानाच घट्ट मळून घ्या. म्हणजे भाकरी जेव्हा करतो तसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. आणि हे साधंच पाणी वापरते मी, काय गरम वगैरे करायची गरज नाही. मळून घ्यायचं आहे हे सगळं. भाज्या तुम्हाला ज्या पाहिजे ज्या घरात भाज्या आहेत, तुम्ही याच्यामध्ये दूधही किसून घालू शकता, काकडी घालू शकता किसून, कोबी फ्लावर बारीक किसून घातलात तरी चालेल. मस्त असं बघा, इतपत घट्ट मळलं आहे मी पीठ. जास्त पातळ करू नका. तेल घालायचं, 1 चमचाभर तेल घालायचं. आधी पिठात नाही घालायचं, वरून घालायचं थोडंसं, म्हणजे हे थोडं आपण मुरायला पीठ ठेवतो त्यावेळेला ते तेलाबरोबर छान मुरून येतं. छान मस्त मळून घेतलं आहे बघा पीठ मी. हे थोडंसं घट्टसर आहे. आता याला झाकून ठेवायचं 5 मिनिट आणि मग आपण लगेच धपाटे करायला घेऊया. तोपर्यंत हिरवी चटणी कशी करायची ते बघूया. हिरवी चटणी करायला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठी वाटी भरून कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली. आणि याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं. 1 डाळवं आहे, फुटाण्याची डाळ आहे, 1 मोठा चमचा भरून फुटाण्याची डाळ आहे, थोडीशी पुदिन्याची पानं आहेत, आणि 1-2-4 मिरच्या आणि थोडंसं लिंबू. तुमच्याकडे लिंबू नसेल, चाट मसाला असेल तर तो वापरा, किंवा आमचूर पावडर असेल तरी वापरली तरी चालेल, पण थोडंसं आंबट
थोडीशी साखर घाला. आमच्याकडे साखर आवडत नाही म्हणून मी घालत नाही, पण याच्यात साखरही खूप छान लागते. अगदी अर्धा चमचा साखरही घातली, चव छान येते त्याची. आता याला पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाणी घालून याची चटणी वाटायची. याला फोडणी वगैरे अजिबात द्यायची नाही, हे अशीच वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे 1-2 खडे घातले तर तुमच्या चटणीचा कलर एकदम हिरवागार येतो. तर बर्फाचे 1-2-3 खडे घालून घ्या तुम्ही. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून घातलं नाही मी. एकदम हिरवागार, हा थोडासा तांबूस दिसतोय ना, तर याच्यापेक्षा पण हिरवागार असा कलर येतो जर तुम्ही बर्फाचे खडे 1-2 घातले वाटताना. तर बघा मस्त अशी ही चटणी तयार झाली. कोथिंबीर आणि पुदिन्याची छान अशी होती ही चटणी. आता इकडे मी एक रुमाल घेतला आहे, 4 पदरी त्याची घडी घालून घेतली आणि याला ओला करून घ्यायचा आहे. रुमाल मात्र पूर्णपणे ओला करून घ्यायचा. तेल पाणी घालायचं आणि ओला करून घ्यायचा आणि पिठाचा छान गोळा करून घ्यायचा असा आणि याच्यावर आता हे थापून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे अशा पद्धतीने थापता येत नसेल तर तुम्ही थोडंसं घट्ट पीठ असतं त्यावेळेलाच लगेच थापायला घ्यायचं. भाकरी जशी थापतो तशा पद्धतीने थापून पाणी लावलं तरी हे धपाटे छान होतात. छान पसरवून घ्यायचं हाताने, पण अशा पद्धतीने पण येतं ते. थोडंसं आपण तुम्ही 1-2 वेळेला बनवलं की येणार तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार. आणि आता इथं थापून झालं की मध्ये असे 1-2-4 असे गोल गोल करून घ्यायचे. म्हणजे हे कशासाठी घ्यायचं तर आपण तव्यावर टाकल्यानंतर त्याच्यात तेल सोडलं की सगळ्या बाजूने लागतं, यासाठी असं करून घ्यायचं किंवा दिसायलाही चांगलं दिसतं. धपाटे म्हटलं की छान असं दिसलं पाहिजे म्हणून ते करायचं आहे. आता हे बघा, तुम्ही असंही टाकू शकता, पण तव्यावर जशी भाकरी टाकतो अशा पद्धतीने टाकून घ्यायचं, किंवा मी दुसरी पद्धत आता सांगते ती पण करून बघा तुम्ही. तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे आधी. अगदी एक अर्धा चमचा तेल घालायचं, सगळीकडून पुसून घ्यायचं. एकदा तव्याला आधी तेल लावून घ्यायचं, नंतर मात्र नाही लावलं तरी चालेल, वरून सोडलं तरी चालेल. आणि रुमालाची दोन्ही टोकं घ्यायची आणि असं खाली ठेवून द्यायचं. तव्यात घातलं की बघा निघतं पटकन हे असं. तुम्ही तशी मगाशी सांगितलं तसे हातावर घेऊनही टाकू शकता. फक्त मग तुम्हाला हातावर टाकायचं तर जास्त पसरवू नका, थोडंसं बारीक लहान लहान करा. आता बघा ते असे मग पण होल केले होते की नाही, त्याच्यामध्ये तेल सोडलं की मस्त असं खमंग भाजले जाते. थोडंसं झाकून ठेवायचं, अगदी 1 मिनिटभर झाकून ठेवायचं आणि मग उघडायचं. बघा बघू शकता पूर्णपणे कोरडं झालं की मग बाजू त्याची बदलून घ्यायची, पलटून घ्यायची बाजू. खमंग असं मस्त धपाटे आपले तयार होतात. थालीपीठ म्हणा तुम्ही, आमच्याकडे धपाटेच म्हणतात. तर कोबीचे धपाटे किंवा थालीपीठ आपलं तयार होतं. बघा मस्त असं होतं. आणि याच्यामध्ये हा कोबी आपण घातलेला असतो, थोडासा जाडसर कापून घातलेला असतो, त्यामुळं खाताना तो कुरकुरीत छान लागतं. एकदम मस्त तेलात कुरकुरीत झालेलं असतं. तर खूप छान असं मस्त होतं. अशा पद्धतीने मी सगळे करून घेते. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दोन्ही बाजूने मस्त असे गुलाबीसर होसपर्यंत छान असे हे धपाटे करून घ्यायचे. सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा रात्रीच्या जेवणालाही खूप छान मेनू आहे. वेगळ्या भाज्या, काही आमटी, पोळी, चपात्या किंवा बाकीचं काय करायची गरज नाही. हे एकच केलं तरी, चटणी आता याच्याबरोबर केली म्हणून मी, तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असंही खायला मस्त लागतात हे. आता हे सगळे काढून घेते आणि बाकीचे सगळे मी करून घेते. बघा दुसरा एक अशा पद्धतीने टाकला आहे मी. एकदम मऊ खुसखुशीत होतं, कुरकुरीतही लागतं, पण वातट होत नाही आपण ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे. आता याच्यात गव्हाचं पीठ तुम्ही जर वापरणार असाल तर मात्र मग पीठ मळताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर गरम तेल टाका, म्हणजे तुम्हाला गव्हाच्या पिठातही छान हे कुरकुरीत असे होतील तुम्हाला. पण मी शक्यतो ज्वारीच्या पिठामध्ये, ज्वारीचं पीठ असतं आपल्याकडे,
तर अशा पद्धतीने बघा मस्त असे खमंग कुसकुशीत धपाटे तयार झाले. चला आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.